नमस्कार मंडळी. भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात आपण आधीच्या भागात पहिले 15 श्लोक पाहिले. आता आपण पुढचे 16 ते 30 आज पाहूया, त्याच्यातल्या अर्थांसकट. श्लोक 16. अनंत विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा आणि नकुल व सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नावाचे शंख वाजवले. काश्यश्च परमेश्वासः शिखंडीच महारथः दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथ्वीपते सौभद्रश्च महाबाहू शंखनादं मुधमू पृथक पृथक. श्रेष्ठ धनुष्य धारण करणारा काशीराज, महारथी शिखंडी, दृष्टद्युम्न, राजा विराट, अजिंक्य सात्यकी, राजा द्रुपद, द्रौपदीचे पाचही पुत्र, महाबाहू सुभद्रा पुत्र अभिमन्यू या सर्वांनी हे राजा सर्व बाजूंनी वेगवेगळे शंख वाजविले. सघोषो धाष्ट्राष्ट्राणां हृदयानि व्यदारयत नभश्च पृथ्वीं चैव तुमुलो व्यनुनादन. आणि त्या भयानक आवाजाने आकाश व पृथ्वीला दुमदुमून टाकीत कौरवांची अर्थात आपल्या पक्षातील लोकांची छाती दडपून टाकली. अथ व्यवस्थान दृष्ट्वा धाष्ट्राष्ट्रान् कपिध्वजाः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुर्द्यम्य पांडवाः ऋषिकेशं तदा वाक्यमादिमाह महीपते. अर्जुनवाच. सेनयोरुभयो मध्ये रथं स्थापय मेच्युत. महाराज, त्यानंतर ध्वजावर हनुमान असणाऱ्या पांडवाने अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने युद्धाच्या तयारीने उभ्या असलेल्या कौरवांना पाहून शस्त्रांचा वर्षाव होण्याची वेळ आली तेव्हा धनुष्य उचलून ऋषिकेश श्रीकृष्णांना असे म्हटले, हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा. यावदेतान्निरीक्ष्यहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे. मी रणभूमीवर युद्धाच्या इच्छेने सज्ज झालेल्या या शत्रुपक्षाकडील योद्ध्यांना जोवर नीट पाहून घेईन की मला या युद्धाच्या उद्योगात कोणाकोणाशी लढणे योग्य आहे, तोवर रथ उभा करा. योत्स्यमानान्वेक्ष्याहं य इतेत्र समागताः धाष्ट्राष्ट्रस्य दुर्बुद्धेये युद्धे प्रियचिकीर्षमः. दुष्टबुद्धी दुर्योधनाचे युद्धात हित करू इच्छिणारे जे जे हे राजे या सैन्यात आले आहेत त्या योद्ध्यांना मी पाहतो. संजय उवाच. एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोः मध्ये स्थापयित्वा रथोत्तमं भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षितिसाम्. उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरुनीति. संजय म्हणाले, धृतराष्ट्र महाराज, अर्जुनाने असे सांगितल्यावर श्रीकृष्णाने दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी भीष्म, द्रोणाचार्य व इतर सर्व राजांच्या समोर तो उत्तम रथ उभा करून म्हटले, हे पार्था अर्थात पृथुपुत्र अर्जुना, युद्धासाठी जमलेल्या या कौरवांना पहा. तत्र पश्यत स्थितान् पार्थः पितॄन्नथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखीः तथा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि. त्यानंतर पार्थाने अर्थात पृथापुत्र अर्जुनाने त्या दोन्ही सैन्यांमध्ये असलेल्या काका, आजे, पणजे, गुरु, मामा, भाऊ, मुलगे, नातू, मित्र, सासरे आणि हितचिंतक यांनाच पाहिले. तान् समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बंधून् वस्थितान् कृपया परयाविष्टो विषिदन्निदम ब्रवीत. तेथे असलेल्या त्या सर्व बांधवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेल्या
कुंतीपुत्र अर्जुन शोकाकुल होऊन असे म्हणाला. अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उपस्थित असणाऱ्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत. तोंडाला कोरड पडली आहे, शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहत आहेत. गांडीवं संसते हस्तात्वत चैव परिधय्यते न च शक्नोम्यवस्थातुं ब्रह्मवतीवं च मे मनः. हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे, अंगाचा दाह होत आहे, तसेच माझे मन भ्रमिष्ठासारखे झाले आहे. त्यामुळे मी उभा देखील राहू शकत नाहीये. उर्वरित श्लोकांचं विवेचन आपल्या पुढील भागात. ओम नमो भगवते वासुदेवाय.